तर अशा वेगवेगळ्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट्स कुठल्या कुठल्या स्टेजला आपण घ्यायला हव्या? जिथपर्यंत तुम्ही बूटस्ट्रॅप राहू शकता तिथपर्यंत राहायला पाहिजे. पैसे तुम्ही रेस केले पाहिजेत ॲज लेट ॲज पॉसिबल, आणि जेव्हा रेस करतील तेव्हा ॲज व्हॅल्युएबल ॲज पॉसिबल. म्हणजे हायएस्ट काय पॉसिबल व्हॅल्यू तुम्ही अचीव्ह करू शकता त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. इन्व्हेस्टमेंट बँकेतून घ्यायची की इन्व्हेस्टरकडून घ्यायची, हा एक मोठा इश्यू असतो बऱ्याचदा लोकांना. सगळ्यात महाग पैसा म्हणजे इक्विटीचा पैसा. त्याच्यावर लिगल कंप्लायन्सेस काहीच नसतात, परंतु सगळ्यात महाग पैसा असतो इक्विटीचा पैसा. जर तुमच्या कंपनीला तुम्ही व्हॅल्युएबल बनवताय तर सगळ्यात महाग पैसा मानला जातो इक्विटीचा पैसा. लोकांना इक्विटी काय आहे, प्रॉफिट शेअरिंग काय आहे, हा विषय कळत नसतो. लोकांना वाटतं की त्यांना पर मंथ प्रॉफिट शेअर करायचं आहे, किंवा त्यांना एक्झिट असते इन्व्हेस्टरला, ते काय असतं, किंवा ॲक्च्युली इन्व्हेस्टरला किती प्रॉफिट हवं असतं. प्रत्येक इन्व्हेस्टरला त्याच्या कॅपिटलचे मल्टिपल्स हवे असतात. मी एखाद्या कंपनीमध्ये 1 कोटी रुपये लावलेत तर मला अशी अपेक्षा असेल की बाबा या 1 कोटीचे 20 कोटी कसे होऊ शकतात. उद्योजकाला कळत नाही की कुठला इन्व्हेस्टर त्याच्याकडे इन्व्हेस्ट करेल, आणि इन्व्हेस्टर माझ्यामध्ये काय बघतोय. म्हणजे मला जर तयारी करायची असेल तर अशा उद्योजकांनी काय काय तयारी करायला हवी टू गो टू द इन्व्हेस्ट. प्रत्येक उद्योजकाची अशी तयारी असली पाहिजे की मी जर फ्लाईटमध्ये प्रवास करतोय तर माझ्या बाजूला बसलेला माणूस इन्व्हेस्टर आहे आणि तो माझ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करेल, तर तो नेहमी तत्पर असला पाहिजे इन्व्हेस्टमेंटची पिच देण्यासाठी आणि इन्व्हेस्टमेंट ॲक्सेप्ट करण्यासाठी. स्टार्टअप इकोसिस्टम हा एक खूप महत्त्वाचा विषय आपण आज घेणार आहोत. आणि प्रत्येक उद्योजक किंवा उद्योजक होणारा जो स्टार्टअप असतो त्याला इन्व्हेस्टमेंट कशा घ्यायच्या, इन्व्हेस्टमेंट घेताना त्याचा प्रोसेस काय असतो, कुठून इन्व्हेस्टमेंट घ्यायच्या, कुठल्या स्टेजला इन्व्हेस्टमेंट घ्यायच्या असतात. त्याचबरोबर ऑन द अदर साईड आपण असाही विचार करूया की जे इन्व्हेस्टर्स देणार आहेत, जे मराठी उद्योजक हा पॉडकास्ट बघतायत त्यांना कुठल्या तरी फील्डमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत, तर ते इन्व्हेस्ट कसे करावेत, असे वेगवेगळे विषय आपण आज घेणार आहोत. तर इन्व्हेस्ट पहिल्यांदा बेसिक लेवलला बूटस्ट्रॅप असा एक विषय असतो. बूटस्ट्रॅप म्हणजे ज्या स्टार्टअपला काहीच इन्व्हेस्टमेंट नाही आणि स्वतःचे सगळे पैसे त्यांनी लावलेले आहेत. त्याच्यानंतर एंजल इन्व्हेस्टमेंट येते, म्हणजे फ्रेंड्स, फॅमिली, अशा रिलेटिव्समधून इन्व्हेस्टमेंट येते. तर अशा वेगवेगळ्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट्स कुठल्या कुठल्या स्टेजला आपण घ्यायला हव्या? आता तर बूटस्ट्रॅप जे तुम्ही म्हणालात ते परफेक्ट आहे. स्वतःच्या पैशाने वाढवलेला बिझनेस, आणि त्याच्यामधलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आपल्या निखिल कामतची कंपनी झिरोदा. आजही ते बूटस्ट्रॅप आहेत. म्हणजे ते एवढे बूटस्ट्रॅप आहेत की आता त्या लोकांनी हंड्रेड्स ऑफ कंपनीजमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेत. एवढे पैसे प्रॉफिट्समध्ये येत आहेत की फॉरगेट अबाउट गेटिंग इन्व्हेस्टेड इन झिरोदा. दे आर इन्व्हेस्टर्स इन 200-500 बिझनेसेस इन द कंट्री, अक्रॉस द कंट्री अँड अक्रॉस द वर्ल्ड. तर जिथपर्यंत तुम्ही बूटस्ट्रॅप राहू शकता तिथपर्यंत राहायला पाहिजे. पैसे तुम्ही रेस केले पाहिजेत ॲज लेट ॲज पॉसिबल, आणि जेव्हा रेस करतील तेव्हा ॲज व्हॅल्युएबल ॲज पॉसिबल. म्हणजे हायएस्ट काय पॉसिबल व्हॅल्यू तुम्ही अचीव्ह करू शकता त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. तर बी बूटस्ट्रॅप ॲज मच ॲज पॉसिबल, आणि देन लिक्विडेट युअर इक्विटी ॲट ॲज हाय ॲज पॉसिबल ऑफ अ व्हॅल्यू. दुसरी गोष्ट, प्रत्येक बिझनेसमध्ये तुम्ही बूटस्ट्रॅप भरपूर वेळापर्यंत नाही राहू शकत. तर अशा केसमध्ये तुम्ही काय करू शकता, तर स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर घ्या. इन्व्हेस्टमेंटचा एक गोल्डन रूल जो मी पाळतो आणि जे लोकांना मी सांगतो की तुम्ही स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरकडनंच पैसे घ्या. कारण स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर तुम्हाला पैसे देतो, आयडिया देतो, इकोसिस्टम देतो, ॲडिशनल रिसोर्सेस देतो, बिझनेस देतो, बिझनेस आणून देतो किंवा स्वतःचा बिझनेस देतो. तर या सगळ्या फायद्यांचा तुम्हाला लाभ मिळू शकतो जर तुमचा इन्व्हेस्टर एखादा स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर असला तर. माझी अशी इच्छा असावी लोकांकडे की जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट घेता तर एका स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरकडनं घ्या, आणि दॅट विल गिव्ह यू बेटर ग्रोथ टू युअर बिझनेस मॉडेल. तर फक्त मनी इन्व्हेस्टर जर तुम्ही घेतलात ना तर तो फक्त पैसे दिले आणि त्याला पैसे किती मल्टिप्लाय होते याच्यामध्येच इंटरेस्ट आहे. तुम्ही काय करता, कसं करता, कधी करता, कुठे करता, त्याच्याशी काही त्याला घेणं देणं नाही आहे. सो इट इज बेटर टू हॅव अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर ऑन बोर्ड. आणि व्हॅल्युएबल बनण्यासाठी तुम्हाला, जर तुम्ही प्रॉफिटेबल झालात किंवा जर तुमच्या त्या क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगतीचा मार्ग विजिबली दिसतोय तर तुम्हाला जबरदस्त व्हॅल्यू मिळू शकेल. तर इक्विटी तुम्ही तेवढीच लिक्विडेट करा जेवढ्या पैशाची तुम्हाला गरज आहे. उगाचच तुम्ही एक्सेस इक्विटी विकू नका, कारण जर तुम्ही एक्सेसिव्ह इक्विटी सुरुवातीलाच विकली तर नंतर तुमच्याकडे विकण्यासाठी काहीच नसणार. एका बिझनेसमध्ये
दोन टाईपचे प्रॉफिट असतात. एक असतं तुमचं ऑपरेटिंग प्रॉफिट, जे तुम्ही दैनंदिन कामामधनं तुम्ही कमवता, जिथे तुमचं रेव्हेन्यू इज मोर दॅन युअर एक्सपेंडिचर. आणि दुसरं असतं तुमचं व्हॅल्युएशन. तर व्हॅल्युएशन अचीव्ह करण्यासाठी किंवा व्हॅल्युएशनचा लाभ घेण्यासाठी तुमच्या हातामध्ये सायझेबल इक्विटी तरी असली पाहिजे. तर तेवढीच इक्विटी विका जेवढ्याची तुम्हाला गरज असेल, जेवढ्या पैशाची तुम्हाला गरज असेल. हे एक तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. म्हणजे आय वुड लाईक टू शेअर दिस आउट ऑफ पर्सनल एक्सपिरियन्सेस. सो बऱ्याच वेळा असा विषय केला जातो की इन्व्हेस्टमेंट बँकेतून घ्यायची की इन्व्हेस्टरकडून घ्यायची, हा एक मोठा इश्यू असतो बऱ्याचदा लोकांना, की कळत नाही की बँकेतनं मला मिळतायत तर मला बँकेतनं घेणं सोपं होईल की किंवा स्वस्त कुठलं पडेल, महाग कुठलं पडेल, इंटरेस्ट जास्त स्वस्त असतो की स्टेक देणं जास्त स्वस्त असतं, किंवा कुठल्या लेवलला आपण बँकेकडे जायला हवं, कुठल्या लेवलला आपण इन्व्हेस्टरकडे जायला हवं, हे बऱ्याच उद्योजकांचे चॅलेंजेस असतात. तर ह्याच्यावर आपण काय बोलू शकतो? सगळ्यात महाग पैसा म्हणजे इक्विटीचा पैसा. त्याच्यावर लिगल कंप्लायन्सेस काहीच नसतात, परंतु सगळ्यात महाग पैसा असतो इक्विटीचा पैसा. जर तुमच्या कंपनीला तुम्ही व्हॅल्युएबल बनवतायत तर सगळ्यात महाग पैसा मानला जातो इक्विटीचा पैसा. सर्वात स्वस्त पैसा मानला जातो बँकेचा पैसा. जर तुम्हाला बँकेकडनं लोन मिळत असेल बाय द नेचर ऑफ युअर बिझनेस किंवा तुमचे संबंध किंवा तुमच्या बिझनेसच्या फ्युचरच्या ग्रोथ पॉसिबिलिटीच्या आधारे, तर बँकेतनं पैसा घ्या. फक्त तुम्हाला पैसा जर हवा असेल तर बँक लोन इज द चीपेस्ट अँड द बेस्ट ऑप्शन. आणि इट इज डिसिप्लिन्ड फंक्शन. म्हणजे तुम्हाला दर महिन्याला त्याचा हप्ता भरायचा आहे, व्याज सर्व्हिस करायचं आहे किंवा EMI सर्व्हिस करायचं आहे. तर दॅट गिव्ज यू पॉझिटिव्ह स्ट्रेस, ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या बिझनेसवर लक्ष केंद्रित करून तो तुमचा बिझनेस तुम्ही वाढवून घेऊ शकता. पण सिंपल गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी अशी आहे, चीपेस्ट मनी इज बँक, मोस्ट एक्सपेन्सिव्ह मनी इज इक्विटी. बँकेमध्ये लिगल कंप्लायन्सेस टाईट असतात, इक्विटीमध्ये लिगल कंप्लायन्सेस लूज असतात. कारण तिथे तुम्हाला फ्रीडम असतं आणि यू कॅनॉट होल्ड द एंटरप्रेन्योर रिस्पॉन्सिबल जर इक्विटी पैसा असला तर. लोनचा पैसा जो असतो त्याच्यावर तुमच्या भरपूर लिगल जिम्मेदाऱ्या असतात. तुम्ही त्याला नकारू नाही शकत. वेदर यू मेक मनी ऑर नॉट, द इन्स्टिट्यूशन इज नॉट बॉदर्ड. त्यांनी पैसा दिलाय, त्यांना तो पैसा परत हवाय व्याजे सकट. दिस इज द डिफरन्स बिटवीन द टू टाइप्स ऑफ फंडिंग. मल्टिपल टाइप्स ऑफ फंडिंग आहेत, पण सगळ्यात सोप्या भाषांमध्ये या दोन गोष्टींचे फंडिंग आपल्याला समजतात. सो बऱ्याच उद्योजकांना असा विषय असतो की एखादा इन्व्हेस्टर जो आहे तो माझ्या बिझनेसमध्ये काय इन्व्हेस्ट करेल आणि त्याला काय फायदा आहे किंवा त्याची काय अपेक्षा आहे. तो लोकांना इक्विटी काय आहे, प्रॉफिट शेअरिंग काय आहे, हा विषय कळत नसतो. लोकांना वाटतं की त्यांना पर मंथ प्रॉफिट शेअर करायचं आहे किंवा त्यांना प्रत्येक वर्षी आपल्याला प्रॉफिट द्यायचं आहे किंवा एक्झिट काय असतं हे लोकांना माहीत नसतं की 2-3 वर्षानंतर एक्झिट असते इन्व्हेस्टरला, ते काय असतं, किंवा ॲक्च्युली इन्व्हेस्टरला किती प्रॉफिट हवं असतं. असे बरेच विषय तो स्टार्टअप असतो त्याला असतात. तर याच्यावर आपण काय बोलू शकतो? प्रत्येक इन्व्हेस्टरला त्याच्या कॅपिटलचे मल्टिपल्स हवे असतात. मल्टिपल. समजा मी एखाद्या कंपनीमध्ये 1 कोटी रुपये लावलेत, तर मला अशी अपेक्षा असेल की बाबा या 1 कोटीचे 20 कोटी कसे होऊ शकतात आणि किती लवकर होऊ शकतात. म्हणजे 1 कोटीचे तुम्हाला 2 कोटीपासून ते किती पण तुम्हाला मल्टिपल तुमच्या मनामध्ये जशी इच्छा असेल तशी. फॉर एक्झाम्पल, माझ्या एका मित्राने 2.5 कोटी रुपये लावलेले 2007 साली आणि त्यांनी त्या कंपनीमधनं एक्झिट घेतलं 2019 साली. म्हणजे 7-19 मधनं -7 करा तर 12 वर्षानंतर त्यांनी एक्झिट घेतली. 2.5 कोटीचे त्याला 105 कोटी रुपये मिळाले. 2.5 कोटीचे त्याला 105 कोटी रुपये मिळाले. तर दॅट इज 50 मल्टिपल्स. 50 वेळेला त्यांनी लावलेली कॅपिटल मल्टिप्लाय होऊन आली परत 12 वर्षामध्ये. 12 वर्षामध्ये 50 पटीने येणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. म्हणजे कुठच्या स्टॉकने पण तुम्हाला तेवढं व्हॅल्युएशन दिलं नसतं जेवढं तुम्हाला या कंपनीच्या इक्विटीने दिलंय. तर लोकांनी 100 मल्टिपल्स पण केलेत आणि लोकांनी 10 कोटी रुपये लावून 0 पण केलेले. म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला सगळ्या पद्धतीचे मिळतील. परंतु प्रत्येक इन्व्हेस्टरची इच्छा अशी असते की त्याला इन्व्हेस्टर समजा जर बॉलर असला ना, बॉलर, तर त्याला 1 ओव्हरमध्ये 6 विकेट काढायचे असतात. आणि जर इन्व्हेस्टर बॅट्समन असला ना, तर त्याला 1 ओव्हरमध्ये 43 रन काढायचे असतात. म्हणजे 6 बॉलवर 6 सिक्स, त्याच्यातनं 1 नो बॉल, त्याचा 1 रन आणि परत 1 सिक्स. तर इन्व्हेस्टर अशा प्रकारचा प्राणी असतो. त्याला मॅक्सिमम मल्टिपल्स पाहिजे असतात त्याच्या कॅपिटलचे. आणि तुमच्या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट हवं असेल तर तुमची कंपनी अट्रॅक्टिव्ह का आहे हे
पटवून देणं आलं पाहिजे. आणि ते पटवून देण्यासाठी तुमचा बिझनेस फ्युचरिस्टिक असला पाहिजे, स्केलेबल असला पाहिजे, प्रॉफिटेबल असला पाहिजे, प्रोडक्टिव्ह असला पाहिजे आणि कुठच्या तरी समाजातला फार मोठा त्रास दूर करणारा असला पाहिजे. जर या पॅरामीटर्स हमखास मी तुम्हाला 4-5च सांगितल्यात, अजून 4-5 असू शकतील, पण हमखास जर तुम्ही एवढं जरी सॅटिस्फाय केल्या तर देर विल बी इन्व्हेस्टर्स हु विल वॉन्ट टू इन्व्हेस्ट. कधी कधी बिझनेस एवढा चांगला असतो की इन्व्हेस्टर्सची स्पर्धा असते. मग तुम्ही ॲज अन एंटरप्रेन्योर तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो की मी ह्यांचा पैसा घ्यावा की माझा पैसा घ्यावा का त्यांचा पैसा घ्यावा. तर तुमच्या बिझनेसमध्ये एवढा दम असला पाहिजे की तुमच्याकडे ती चॉईस असली पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्हाला कोणाचा पैसा घ्यायचा आहे हे पण फार महत्त्वाचं असतं. अनेक वेळेला काय होतं की तुमच्या कंपनीची व्हॅल्युएशन जी आहे ना ही टोटली चेंज होऊन जाते जर एखाद्या महत्त्वाच्या माणसाचा पैसा तुमच्या कंपनीमध्ये आला तर. फॉर एक्झाम्पल, समजा तुमच्या कंपनीमध्ये रतन टाटा साहेबांनी पैसा लावला असेल किंवा आनंद महिंद्रा साहेबांनी पैसा लावला असेल तर तुमचं टोटल बिझनेसच्या व्हॅल्युएशनचं गणितच चेंज होऊन जातं. दॅट हॅज गॉट नो को रिलेशन विथ युअर तुम्ही किती पैसे लावले, तुमचं टर्नओव्हर किती आहे, तुमचं प्रॉफिट किती आहे, काहीच नाही. फक्त त्या माणसाने पैसा लावलाय ना म्हणजे या कंपनीचं भविष्य उज्ज्वल आहे आणि त्याच्यामध्ये ट्रॅक्शन निर्माण होतं आणि अटेन्शन येतं आणि फ्री जाहिरात मिळते. एखाद्या कंपनीमध्ये आनंद महिंद्राने जर पैसे लावले, समजा आनंद महिंद्राने एखाद्या बिझनेसमध्ये 10 कोटी रुपये लावले की त्या बातमीचं न्यूज व्हॅल्यू त्याला किमान 20 ते 25 कोटीचं मिळेल. आणि 10 कोटीच्या समोर 10 कोटीचं जरी मिळालं तर ते फुकटच झालं ना. म्हणजे 10 कोटी रुपये आले आणि 10 कोटीचं PR मिळालं. तर ॲज अन एंटरप्रेन्योर जर तुम्ही असे फॉर्म्युलाज इम्प्लिमेंट करू शकलात तर सुपर. समजा एखाद्या बिझनेसमॅनच्या बिझनेसमध्ये समजा अमिताभ बच्चनने पैसे लावले किंवा कुठच्या तरी लेटेस्ट रणवीर सिंगनी पैसे लावले तर तुम्हाला ऑटोमॅटिकली फ्री पब्लिसिटी एवढी प्रचंड मिळते की त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर हु इज इन्व्हेस्टिंग इन युअर कंपनी मॅटर्स द मोस्ट. किती पैसा ह्याला महत्व आहेच, पण तो कोणाचा ह्याला सर्वात जास्ती फायदा असतो. एखाद्या बिझनेसमध्ये एखाद्या चुकीच्या माणसाचा पैसा आला तर चांगली लोक त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणारच नाही. किती पण चांगला बिझनेस मॉडेल असला, किती पण प्रॉफिटेबल असला तरी लोक 4 पाऊल लांब राहते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे. जो चांगला इन्व्हेस्टर असतो ना तो सर्वात अगोदर काय विचारतो कुठच्याही कंपनीला की तुम्ही बूटस्ट्रॅप्ड आहात का. जर तो हो बोलला आणि प्रॉफिटेबल असला तर ब्राउनी पॉईंट. ॲज अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर मी फक्त ग्रोथ इन्व्हेस्टमेंट करतो, ग्रोथसाठी लागणारा पैसा मी लावतो आणि त्याच्यामध्ये जर तो कॅश पॉझिटिव्ह असला तर आय एम मोर इन्क्लाइंड टू इन्व्हेस्ट इन दिस बिझनेस. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इन्व्हेस्टर विचारतो की तुमच्या कॅप टेबलवर कोण आहे, म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये शेअर होल्डर्स कोण आहेत. त्याच्यामध्ये 1-2 चांगली नावं जर आली ना तर आय बिकम मोर मोटिवेटेड टू इन्व्हेस्ट इन टू दॅट कंपनी. तर अशा पद्धतीच्या गोष्टींमुळे तुमचं पूर्ण गेम प्लॅन टोटली चेंज होऊ शकतं. आणि बऱ्याच वेळेला ना लोक जर तुमचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेत असतात तेव्हा ते तुमच्याबद्दल गुगल सर्च करतात. गुगल सर्च केल्यानंतर जर चांगली नावं दिसली ना तुमच्या शेअर होल्डर्समध्ये तर त्यांना विश्वास बसतो की कंपनी चांगली, यांचं प्रोडक्ट तो गृहीत धरतो की चांगलंच आहे, सर्व्हिस असेल तर सर्व्हिस चांगलंच असणार. तर अनेक फायदे असतात ऑफ बिंग इन्व्हेस्टेड. करेक्ट. ऑल्सो एखादा इन्व्हेस्टर असतो ना आणि प्रत्येक इन्व्हेस्टर वेगळा असतो. तर प्रत्येक इन्व्हेस्टर त्या स्टार्टअपमध्ये काहीतरी वेगळं बघत असतो. म्हणजे एका इन्व्हेस्टरनी विचारलं की उद्या तुम्ही नसलात तर हा व्यवसाय कसा चालेल, दॅट इज द सेक्युरिटी ऑफ हिज मनी. दुसरा इन्व्हेस्टर बघतो की माझा ऑलरेडी हा बिझनेस आहे आणि ह्या बिझनेसमध्ये मी व्हॅल्यू ॲड करू शकतो किंवा दिस इज अ फ्रंट लाईन बिझनेस और फ्रंट एंड बिझनेस और बॅक एंड बिझनेस फॉर मी, म्हणून आय कॅन ॲड मोर व्हॅल्यू. तर उद्योजकाला कळत नाही की कुठला इन्व्हेस्टर त्याच्याकडे इन्व्हेस्ट करेल आणि इन्व्हेस्टर माझ्यामध्ये काय बघतोय. म्हणजे मला जर तयारी करायची असेल तर अशा उद्योजकांनी काय काय तयारी करायला हवी टू गो टू द इन्व्हेस्टर. प्रत्येक उद्योजकाची अशी तयारी असली पाहिजे की मी जर फ्लाईटमध्ये प्रवास करतोय तर माझ्या बाजूला बसलेला माणूस इन्व्हेस्टर आहे आणि तो माझ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करेल तर तो नेहमी तत्पर असला पाहिजे इन्व्हेस्टमेंटची पिच देण्यासाठी आणि इन्व्हेस्टमेंट ॲक्सेप्ट करण्यासाठी. म्हणजे तयारी अशीच करायची की आज मी घरातनं निघतोय, मला आज एक इन्व्हेस्टर भेटणार तर मी त्याला काय म्हणणार. तर त्याला म्हणण्यासाठी माझ्याकडे तेवढे चांगले पॉईंट्स असले पाहिजे. कारण हा जो पिरियड आहे ना आपल्या देशामध्ये, ह्या पिरियडमध्ये
एवढी फंडिंग मिळते कंपनीजना, चांगल्या कंपनीजना, दॅट देर इज अनलिमिटेड स्कोप. परंतु आजच्या तारखेला जे ड्यू डिलिजन्स होते ना, एवढं कडक ड्यू डिलिजन्स अगोदर कधीच व्हायचं नाही. तर तुम्ही जे सांगता, तुम्ही जे कमिट करता किंवा जे तुम्ही दाखवता ते खरं आहे की खोटं आहे हे तपासण्यासाठी एकच दिवस लागतो, म्हणजे 1 तास लागतो, वेळ लागत नाही. तर यू हॅव टू बी ट्रूथफुल, टू द पॉइंट आणि विथ द एक्झॅक्ट फॅक्ट्स ऑफ द बिझनेस. त्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन चालणार नाही, टिकणार नाही आणि खपणार नाही. तर यू हॅव टू बी व्हेरी टू द पॉइंट इन युअर पिच. उद्योजकाची कायमस्वरूपी तयारी असली पाहिजे. म्हणजे मी तर असं म्हणेन की समजा जर मी उद्या एक नवा बिझनेस जर सुरू करणार आहे स्वतः, तर त्या पहिल्या दिवसापासून माझी इन्व्हेस्टमेंटची पिच तयार असली पाहिजे. आणि ती इन्व्हेस्टमेंटची पिच बिझनेसच्या मॅच्युरिटी प्रमाणे बदलत गेली पाहिजे, प्रोग्रेसिव्ह असली पाहिजे. कदाचित अनेक वेळेला असं असतं की माझे क्लायंट्स कोण याच्यावर सुद्धा माझी व्हॅल्युएशन अवलंबून असते. करेक्ट. तर हु आर माय क्लायंट्स ऑल्सो मॅटर्स द मोस्ट. तर कंपनीला व्हॅल्युएबल दिसण्यासाठी किंवा व्हॅल्युएबल बनवण्यासाठी भरपूर तुम्ही एलिमेंट्स जोडू शकता. तुमचे चार्टर्ड अकाउंटंट्स कोण आहेत, तुमचे लॉयर्स कोण आहेत, तुमचं ऑफिस कुठच्या ठिकाणी आहे, तुमचे कस्टमर्स कोण आहेत, तुमचे शेअर होल्डर्स कोण आहेत, तुमचे कोलॅबरेटिंग पार्टनर्स कोण आहेत, तुमच्याकडे टेक्नॉलॉजी कोणाची आहे, तुम्ही कोणती टेक्नॉलॉजी यूज करतायत, तुमचा कस्टमर बेस सगळ्यात जास्त कुठच्या शहरांमध्ये आहेत. तर ह्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तराला व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू, त्याला एक किंमत आहे. आणि त्या किमती जेव्हा टोटल मारल्या जातात तेव्हा शेवटी तुम्हाला व्हॅल्युएशन मिळतं. तर या प्रश्नांची उत्तरं डे 1 पासून तुम्ही लिहायला सुरू करा. यू स्क्रिप्ट अ सुपरहिट मूवी. म्हणजे या पिक्चरला मला सुपरहिट करण्यासाठी काय सामग्री लागणार आहे, तर त्या सगळ्या गोष्टी लिहा. चांगला डायरेक्टर, चांगला ॲक्टर, चांगला कॉमेडियन, चांगला फाईट मास्टर, चांगला ॲनिमेशन मल्टीमीडिया इफेक्ट्सवाला. यू हॅव टू चूज द एलिमेंट्स इन सच अ वे दॅट द डे यू नीड इन्व्हेस्टमेंट तुम्हाला चॉईस करावी लागेल की मला कोणाचा पैसा घ्यायचा आहे. एवढं चांगलं तुमचं पिच डे 1 पासून तयार असतं. अजून एक बेसिक अंडरस्टँडिंग स्टार्टअप्सला देणं गरजेचं आहे की लोकांना वाटतं की एखादा इन्व्हेस्टर आला तर तो माझ्याबरोबर लाईफ टाईम राहणार आहे, असा एक गैरसमज असतो. तर तुम्ही जसं मगाशी म्हणाला की त्या व्यक्तीने एक्झिट घेतली, तर प्रत्येक लेवलला म्हणजे सीड फंडिंग असेल, त्याच्यानंतर एंजल फंडिंग असेल, त्याच्यानंतर प्रायव्हेट इक्विटी असेल किंवा सिरीज ए असेल, सिरीज बी असेल किंवा इक्विटी आणि IPO पर्यंत इन्व्हेस्टमेंट जाते. तर या सगळ्या स्टेजेसला इन्व्हेस्टर बदलतात. की पहिला जो इन्व्हेस्टर येतो त्यांनी समजा तुमच्या बिझनेसमध्ये 2 करोड रुपये लावले, त्याचे त्यांनी 6 करोड घेतले आणि तो बाहेर पडला, तर दुसरा येणारा ते पैसे देऊन जातो. असं ते सायकल चालत राहतं. तर इन्व्हेस्टर एक्झॅक्टली काय बघतो हे डिफाईन करणं अवघड आहे. पण टीमकडे जेव्हा आपण बघतो की ह्याच्याकडे एक CFO पण आहे, याच्याकडे एक टेक्नॉलॉजी एक्सपर्ट पण आहे, याच्याकडे एक ऑपरेशन एक्सपर्ट पण आहे किंवा ह्याच्याकडे एक मार्केटिंगवाला पण आहे, तर जितकी चांगली टीम तितकं इन्व्हेस्टरला कॉन्फिडन्स येतो, असं आहे का? 100% तसं आहे. कारण तुमच्या टीममध्ये कोण आहे, हु इज द टॉप मॅनेजमेंट, हु आर युअर एक्सटर्नल कन्सल्टंट्स, या सगळ्या गोष्टींवर सुद्धा अवलंबून असतं इन्व्हेस्टरचा निर्णय. सगळ्यात चांगली कंपनी कुठची माहिती आहे का? समजा एखाद्या कंपनीमध्ये 5 इन्व्हेस्टर आहेत आणि त्या एका इन्व्हेस्टरला बाहेर पडायचंय, त्याला त्याच्या इक्विटीला एक्झिट घ्यायची आणि त्याच्या 2 कोटीचे 6 कोटी ऑलरेडी झालेले आहेत. तर उरलेल्या 4 लोकांमध्ये स्पर्धा सुरू होते की मी घेतोय. म्हणजे दॅट स्पीक्स व्हॉल्युम्स अबाउट द फ्युचर ऑफ दॅट कंपनी. समजा एक नवीन इन्व्हेस्टर असेल आणि त्यांनी पाहिलं की प्रत्येक एक्झिट राऊंडमध्ये एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सनी अजून शेअर्स घेतलेले आहेत, तर त्या नवीन इन्व्हेस्टरला खात्री पडते की बाबा या कंपनीमध्ये दम आहे. म्हणून यांचे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्समधनं सगळेच बाहेर पडत नाही आहेत. ज्यांना काय कारणामुळे बाहेर पडायचं असेल तेच बाहेर पडतात आणि बाकीचे लोक सेकंडरी सेलमधनं ॲडिशनल शेअर्स पण घेतात आणि ते स्वतः पण टिकून आहेत कंपनीमध्ये. दॅट स्पीक्स व्हॉल्युम्स अबाउट अ कंपनी. लाईक फॉर एक्झाम्पल झोमॅटो नावाची जी कंपनी आहे त्याच्यामध्ये ज्या माणसाने इन्व्हेस्टमेंट केलेली सुरुवातीला, त्या माणसाच्या इक्विटीची व्हॅल्यू आज 30,000 कोटी रुपये आहे, 30,000 crores. आणि त्या माणसाने अमुक करोड रुपयेच लावलेले आहेत, म्हणजे बिलो 50 crores सुरुवातीला, त्याचे 30,000 कोटी रुपये झालेले आहेत. म्हणजे आणि त्यांनी कधीच आपला स्टेक लिक्विडेट नाही केलाय. म्हणजे त्याला केवढा विश्वास आहे या कंपनीच्या ग्रोथमध्ये, प्रगतीमध्ये आणि व्हॅल्युएशनमध्ये.
तर तुमच्या कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही फंड रेस करता सुरुवातीला, आणि समजा जर तुम्ही 5 ते 8 किंवा 10 इन्व्हेस्टर्स तुम्ही घेतले, जर तुम्ही जास्ती इन्व्हेस्टर्स घेतले तर त्याचा फायदा असा असतो की प्रत्येक माणसाचा तुम्हाला फायदा मिळू शकतो, मदत मिळू शकते किंवा रेफरन्स पॉईंट मिळू शकतात रिसोर्सेससाठी. तर तसा तुम्ही त्यांचा वापर करून घेऊ शकता. आणि जसे जसे लोक एक्झिट होत राहतील, जर जुने शेअर होल्डर जर टिकून राहिले तर इट स्पीक्स व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट युअर कंपनी, युअर ब्रँड अँड युअर फ्युचर. तर या सगळ्या ॲज अ बिझनेस ओनर, ॲज अ एंटरप्रेनर, या सगळ्या गोष्टींना समावेश करून तुम्ही तुमचं गणित मांडलं पाहिजे. आणि खरोखर मी तुम्हाला सांगतोय, या छोट्या छोट्या गणित आहेत, पण या छोट्या छोट्या गणितांमुळे तुमचं व्हॅल्युएशन ड्रॅमॅटिकली चेंज होईल. छोटे फॉर्म्युलाज आहेत, बट इझी टू इम्प्लिमेंट आणि अप्लाय, पण हे करणं गरजेचं आहे. करेक्ट. सो बिझनेस इज अ व्हेरी ॲडव्हेंचरस गेम आणि याच्यामध्ये रिस्क टेकिंग असतेच. पण प्रत्येक उद्योजकांनी इन्व्हेस्टर फोकस बिझनेस डिझाईन करायला हवा आणि प्रत्येक इन्व्हेस्टमेंटमधून नेक्स्ट लेवलला ग्रो करता येऊ शकतं. राईट. सो आजचे डिस्कशन वॉज अबाउट हाऊ टू टेक इन्व्हेस्टमेंट. आणि जर हा कॉन्टेंट तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे इन्व्हेस्टमेंटबद्दल काय प्रश्न आहेत ते सुद्धा मेन्शन करा आणि त्याच्यावर आपण डिस्कस करू पुढच्या भागात. इनफॅक्ट जर तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट पिचला शेअर केला तर कदाचित तुम्हाला इन्व्हेस्टर पण मिळतील किंवा आम्ही इन्व्हेस्ट करू, किंवा तुमच्या पिचमध्ये आम्ही एवढे इम्प्रेस होऊ की तुमच्या पिचला आमच्या पुढच्या एपिसोडमध्ये आम्ही रिपीट करू आणि आम्ही तुम्हाला क्रेडिट पण देऊ. तर प्लीज शेअर व्हॉट हॅज बीन युअर बेस्ट पिच जेव्हा तुम्ही पैसा रेस केला, किंवा जर तुम्हाला पैसा रेस करायचा असेल तर आज तुमची पिच काय आहे हे तुम्ही नक्कीच शेअर करा. प्रत्येक बिझनेसमध्ये ना, जाता जाता एक सांगू इच्छितो की प्रत्येक बिझनेसमध्ये ना तुम्हाला पैसा आयदर शेअर होल्डरकडनं येतो किंवा कस्टमरकडनं येतो. पण तुमचा जो शेअर होल्डर आहे ना, तो तुम्हाला पैसे देतोय आणि तुमच्याकडनं तेव्हा काय घेत नाहीये, तो तुमच्या व्हॅल्युएशनसाठी वाट पाहतो. तुमचा कस्टमर जो आहे ना, तो तुम्हाला पैसे देतो आणि समोरासमोर प्रोडक्ट घेऊन जातो. तर बोथ आर स्टेक होल्डर्स इन युअर बिझनेस आणि दोघांनाही खुश करणं हे तुमचं कर्तव्य आहे. जर तुम्हाला व्हॅल्युएशन वाढवायचं असेल तर तुमच्या कस्टमरला तुम्ही त्याने पैसा दिला, तुम्ही त्याला प्रोडक्ट दिलं, तर तुमच्या प्रोडक्टने त्याचे एवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजेत किंवा त्याला एवढं कम्फर्टेबल केलं पाहिजे की तो रिपीट कस्टमर होईल, म्हणजे तुमची कंपनी व्हॅल्युएबल झाली. जर तुमच्या शेअर होल्डरने 2 कोटी रुपये लावले आणि 2 वर्षानंतर त्याचे ते 6 कोटी किंवा 8 कोटीमध्ये तर त्याला एक्झिट मिळत असेल तर त्याला व्हॅल्यू मिळाली, तर परत तुमची कंपनी अजून व्हॅल्युएबल झाली. तर या सगळ्या गोष्टींना लक्षात ठेवून तुम्ही तुमचा बिझनेस चालवा. थँक्यू.